2 ते 3 तासाच्या थरारानंतर आज नाशिक शहरामध्ये बिबट्या पकडण्यात आला. वन विभागातल्या केवळ काही लोक मात्र स्थानिक तरुणांनी या ठिकाणी त्याला जेरबंद केलं आणि त्यामुळे एकूणच वन विभागाची अनास्थाही या ठिकाणी दिसून आली. आपण या लोकांशी चर्चा करूया, यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं. सकाळी केव्हा बिबट्या पहिल्यांदा दिसला आणि कुणाला दिसला? 7:30 पावणे 8च्या सुमारास आमच्या शेजारी काळे नावाच्या बाई राहतात त्या तिथे आमच्या घराच्या समोर गार्डनमध्ये ओंकाराचा जप करत होत्या आणि तिथे जप करत असताना त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी आहे. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्यांना असं वाटलं की ते कुत्रा आहे. त्यांनी त्याला हड केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बिबट्या आहे. पण त्यांनी त्या बिबट्याने त्या बाईवर हल्ला न करता तो तिथनं पळत सुटला आणि त्या बाईंच्या जेव्हा लक्षात आलं की हा कुत्रा नाही बिबट्या आहे, त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. आम्ही सगळे बाहेर आलो. आम्ही सगळ्यांना बाहेर येऊन सांगितले की कोणीही घराच्या बाहेर पडू नका, हा बिबट्या आहे. तिथनं तो पळत सुटला मधुर स्वीट्सकडे. मग मी सगळ्यात पहिले आयुक्त साहेबांना फोन केला. म्हटलं साहेब इथं असं घडलेलं आहे, आपण काय आहे ती पुढची कारवाई करा. त्यानंतरच सगळं होऊ शकलं आणि पकडता आलं. काय घडलं होतं ज्यावेळेस हा सगळा जखमी झाला किंवा ज्या ठिकाणी त्यांनी तुमच्यावर हल्ला केला त्यावेळेस काय थरार होता, कशामुळे हे सगळं घडलं? खरं तर मला प्रभागामधनं मी या वार्डावर नगरसेवक असल्याने प्रभागामधनं मला फोन आला का सावरकरनगर शंकरनगर भागामध्ये बिबट्या आलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो. जेव्हा आलो तेव्हा बघितलं बिबट्या या झुडपातून त्या झुडपामध्ये जात होता, परंतु तो बिबट्या काही हाती लागत नव्हता. या ठिकाणी हळूहळू नागरिकांची गर्दी वाढत होती. गर्दी वाढता इतकी गर्दी झाली की ते शेकडोच्या हजारांच्या घरात गेली. या ठिकाणी मग वन विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस स्टेशन असं, फायर ब्रिगेडचे कर्मचारी सर्वजण या ठिकाणी आलेत व बिबट्या काय हाती न लागता बिबट्या या झुडपातून त्या झुडप्यात जात असल्याने मग बिबट्याला एका ठिकाणी शॉटगननी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शॉटगननी त्याला इंजेक्शन दिलं व त्या टायमाला बिबट्या पुन्हा बाहेर निघाला. तो इतका ॲग्रेसिव्ह झालेला होता. तो बिबट्या नागरिकांच्या दिशेने धावत होता. तेवढंच आम्ही 2-3 जणांनी पुढे गेलो. 2-3 जण पुढे यासाठी गेलो का नागरिकांमध्ये हा बिबट्या जर गेला हा कोणाला जखमी करू शकतो, नागरिकांची धावपळ उडू शकतो. म्हणून आम्ही 2-3 जण पुढे गेलो व बिबट्याला जेलबंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मी जरी जखमी झालो, परंतु आज याचं समाधान आहे का बिबट्या जेलबंद झालेला आहे व या ठिकाणी नागरिकांनी निश्वास सोडला आहे. बिबट्या जेरबंद झाला आहे, नागरिकांना निश्वास सोडलाय. पण काय कारण होती, कशामुळे हे सगळं घडलं, आपण हे जाणून घेऊया. तुम्हाला असं वाटतं की लोकांच्या गर्दीमुळे, लोकांनी खूप गर्दी केली, अतिरेक केला, त्यामुळे हे सगळं घडलं? लोकांची गर्दी आणि प्लस सिमेंटचे जंगल याला हे कारणीभूत आहे. कारण त्यांचं राहण्याची ठिकाणे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आणि शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन झाडी लावा, झाडी जगवा हा उपक्रम लवकरात लवकर हा रुजू केला पाहिजे. ओके, विशिष्ट जंगल अशी निर्माण केली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना संरक्षित केलं पाहिजे. पण लोकांनी खूप गर्दी केली. लोकांनी खूप गर्दी केली. लोकही पब्लिक ऐकत नव्हती. प्रत्येकाला असं वाटत होतं मला बिबट्या दिसतो का, त्याला बिबट्या दिसतो का. बिबट्या जेव्हा बाहेर निघाला का लोक खूप आरडाओरडा करत होते. त्याच्यामुळे बिबट्या अजून ॲग्रेसिव्ह होत होता. मोबाईलवर फोटो काढण्याचा मोठं वेळ या ठिकाणी हो, सर्वांना पण जीवाची कोणाला परवात नाही. आले का पळता तो जनावर आहे, त्याचा काय भरोसा नाही, तो कधी अटॅक करू शकतो. भाई त्यांनी अटॅक केला, भाऊ पण जखमी झालेले. भाऊने जरी जीवाची पर्वा न करता तरी त्यांना परत पकडण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही सुद्धा पकडत होतो त्याला, पण त्यांनी अटॅक केला. काय माझे कपडे वगैरे सर्व फाडले त्यांनी, सगळे फाडले. हो, त्याच्याने पूर्ण कपडे वगैरे फाडले. पण तरी आम्ही त्याला घाबरलो नाही, तरी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक जीव घ्यायला चालेल पण 50 जीव वाचले पाहिजे. गंगापूर रोड परिसर हा जंगलांचा परिसर आहे. या ठिकाणी नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. मात्र तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी काळजी घेतली रे, वन विभाग प्रॉपरली काळजी घेतली? 8 दिवसापासून तो उस्मानाबाद परिसरात आहे, गंगापूर रोड परिसरात, असं माहिती वाटतंय तुम्हाला की काळजी प्रॉपर घेतली? म्हणजे जर माहीत नसल्याने काळजी केली नाही तर काय फायदा नाही. पोलीस विभाग, वन विभागाने प्रॉपर काळजी लक्ष दिलं पाहिजे. तुला वाटतं की वन विभाग तोकडं पडलं आज या सगळ्या? हो, 100%. किती लोक होते? दोन फक्त ते इंजेक्शन देणार 2 जण होते. पकडणे फक्त आम्ही स्थानिक होतो, बाकी 7-8 जण कुणीच नव्हतं. आणि जाळी सुद्धा एकच होती. त्याच्यामध्ये आम्ही केव्हा सांगतो 2 जाळ्या द्या, अजून एक जाळी मग, पण ते कुणीच हलगडचे. पण तो म्हणतो हा सांगितलं, तो म्हणतो सगळे हात वर करत. नियोजन नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियोजन नव्हतं. नियोजन नव्हतं आणि ज्या साहित्य पाहिजे ते साहित्य सुद्धा पुरेसे नव्हतं. आणि अशा पद्धतीत यांनी जे साहित्य हातात आलं त्याला पकडून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. कारण खरं म्हणजे तरुणांच्या सहभागाने ते सगळं होऊ शकलं. तुम्ही जे बघितलं म्हणजे आता पोलिसांचं असेल, अग्निशामक दल असेल किंवा वन विभाग असेल, यांचे जे एकूण समन्वय असलं पाहिजे तो तुम्हाला? तो समन्वय या ठिकाणी कुठे दिसून येत नव्हता. पोलीस कर्मचारी नागरिकांनाच बाहेर लांब करण्यात व्यस्त होते आणि वन विभागाचे कर्मचारी बिबट्या इथे दिसतो का तिथे दिसतो, त्याच्यामध्ये बिबट्या कधी 2 जण होते भाऊ, तेव्हा पण 2 जण होते. नागरिकांचा वन विभागाने ज्यावेळेस सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली आणि सगळ्यांना सांगितलं, ज्यावेळेस इन्फॉर्मेशन दिली त्यावेळेस किती वेळाने वन विभाग साधारणतः कमी 1 तासानंतर 1 ते 1.5 तासानंतर पोहोचलेलं आहे. जेव्हा लक्षात आलं की इथे काही होताना दिसत नाही तर मी आयुक्त साहेबांना फोन केला, पोलीस आयुक्त साहेबांनी, आणि ते म्हटले की मी देखता हूं क्या करते आएगा. आणि
आणि त्यांनी ते स्वतः सुद्धा इथे आले ताबडतोब. निशिगंधा मोगल माजी आमदार त्यांच्या घरात तो घुसलेला होता सुद्धा. नाही, सगळ्यात पहिले जो सापडला तो आमच्या घराच्या समोर ज्या काळे बाई त्यांच्या घरी? आहेत त्यांच्या गार्डनमध्ये. अच्छा. तर त्या बिबट्याने त्यांना काही केलं नाही, कारण की त्यांना लक्षातच आलं नाही का हा बिबट्या आहे का काय. सगळ्यात पहिले आम्हाला तिथे दिसलं, आम्ही पब्लिकला बाहेर सांगितलं बाहेर पडू नका. पण तिथनं जो पळत सुटला मग तो सगळ्या पूर्ण परिसर फिरत. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इन्फॉर्मेशन दिल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तासाने वन विभागाची टीम या ठिकाणी आली आहे. नाशिक विभागाचं पश्चिम पूर्व उत्तर विभागाचं संपूर्ण केंद्र जे आहे ते या ठिकाणी आहे. आणि असं असताना सुद्धा शहरामध्ये हे बिबट्यांना पकडण्यासाठी उशिरा आले. जर ग्रामीण भागात असे प्रकार घडले तर काय होऊ शकतं हे आपण यावरून समजू शकतो. ते जिथे गर्दी या ठिकाणी झाली त्यामुळे हा सगळा प्रकार जास्त लांबला असं मला वाटतं. हो, गर्दीमुळे जास्त लांबला आणि त्यात वनविभागात जरी आलं पण त्यांची गंमत अशी झाली की ते लढाईला आले आणि शस्त्र घरी ठेवून आलेले. हां. या परिस्थितीमुळे हा प्रकार सगळा लांबण्यात आला. अच्छा, त्यामुळे हा सगळा प्रकार जास्त वाढला असं मला वाटतं. तुमच्या बंगल्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. तुमच्या बंगल्यामध्ये हा प्रकार घडला. तुमच्या बंगल्यामध्ये आजूबाजूला गर्दी कशी होती आणि लोकांचा प्रतिसाद किंवा लोकांना आवडणं नियंत्रण करणं कठीण होत होतं? हो, खूपच छान. सगळे भिंतीवर चढत होते, बंगल्यामध्ये येत होते आणि पोलिसांना त्यांना खूप त्रास देत होते. म्हणून पोलिसांचं पण थोडं दुर्लक्ष झालं आणि त्यांना धरता येत नव्हतं. लवकरात लवकर गर्दी कमी असल्यामुळे गर्दी कमी झाली असती ना तर लवकरात लवकर धरला गेला असता तो. लवकर धरला गेला असता. दर्शन घ्यावं. केलं पाहिजे पळवलं. 1 किलोमीटर त्याने पळवलं. काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फॉरेस्ट डिपार्टमेंटने वन विभागाने काय काळजी घेतली? तर त्याला काळजी घ्यायची म्हणजे लवकर यायला पाहिजे होतं त्यांनी. आले पण ते काम झालं. साहित्य वाढून गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियोजन करायला पाहिजे. सगळ्यात म्हणजे जेव्हा बिबट्या निघाल मग तेव्हा जागे होतात, कुठं काय भेटेल आपलं जाळी घेतात, याला फोन करतात. त्याच्या अगोदर सगळं साहित्य त्यांचं जागेवर ठेवलं पाहिजे. फोन आल्या क्षणी ते साहित्य घेऊन निघाले पाहिजे. आता मी इलेक्ट्रिशियन, मी माझी बॅग रेडी ठेवतो, कुठे काय प्रॉब्लेम. तशी यांनी पण यांचं नियोजन रेडी ठेवलं पाहिजे. कधी फोन येईल सांगता येत नाही, कारण की सिमेंटचे जंगल वाढत आहे, नैसर्गिक जंगल कमी होतात. त्याच्यामुळे त्यांची प्राण्यांची काय चुकी नाही, त्यांना खायला भेटेल आणि त्याच्यामुळे ते इकडे येणारच. भटकी कुत्री मोठ्या प्रमाणामध्ये शहरात वाढलेली आहेत आणि ते कंट्रोल नियंत्रित होत नाही. त्यामुळे पण असे प्रकार घडतात आणि बिबट्यांना भक्ष हवं. त्यांना जंगल नाही आहे, त्यांना झाडं झुडपं हवे असतात, पण इतके कुत्रे झालेले आहेत. झांसी गावात तर तुम्ही जाऊन पहा, सगळे कुत्तेच आहेत, लहान लहान पिल्लापासून ते त्याच्यासाठी ते या बाजूला येत असतात. बरोबर आहे. म्हणजे मग याला महापालिका पण तिथली जबाबदार म्हणावी लागेल आपल्याला. प्रशासन जबाबदार आहे, महापालिका पण तिथली जबाबदार, महापालिका पण तिथली, वन विभाग जबाबदार आहे, महापालिका जबाबदार आहे. त्याचबरोबर बाकीची जी यंत्रणा आहे अलर्ट करणारी ती यंत्रणा सुद्धा जबाबदार आहे. तुम्ही हा सगळा अनुभव घेतला, जीवावर उदाहरण सगळे झालं. किती जणांवर आता चांगला याचा? जवळपास ते 7 ते 8 जणांवर हल्ला केला. सगळ्यात पहिला आला तर आमच्या गवळ्यांच्यावर सगळ्यात पहिला हल्ला केला त्याने. पण ते घाबरल्याने कुठल्याच परिस्थितीमध्ये घाबरले धावून गेले. जखमी झाले तरी पण त्यांच्यावर त्यांनी हल्ला काय केला. काळजी घेतली पहिली माहिती का तुम्हाला? पब्लिकच्या दिशेने जाऊ नये आणि पब्लिकच्या दिशेने जर गेला असता आणि पब्लिकला एखाद्या धरलं असतं, त्यांनी ही काळजी घेतली पहिली. त्याच्या अंगावर ते स्वतः गेले आतमध्ये, म्हणजे त्यांचं डायव्हर्ट याच्याकडे केलं. खूप मोठा होता, त्याच्यामुळे फार मोठा साधारण तो म्हणजे कमीत कमी आमच्या कमर एवढा होता. एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. आम्ही जब पकड दाबून धरला तरी तो म्हणजे आवरत नव्हता. आम्हाला सुद्धा वरती उचलत होता. एवढं ताकद होती. मी तर म्हणतो हे श्रेय सगळं संतोष भाऊ गायकवाडांना द्यायला पाहिजे. ओके काका, तुम्ही अनेक वर्षांपासून इथं बघतात नाशिक शहरामध्ये, अनेक वेळेस तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ते पिंजरे आहेत ना, ज्या ठिकाणी इमर्जन्सी पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी ॲडव्हान्समध्ये ठेवायला पाहिजे, म्हणजे असे वेळ येणार नाही. आणि पब्लिकही त्या पिंजऱ्याचा फायदा घेऊन ताबडतोब त्या लोकांना म्हणजे सहकार्य करू शकतं आणि हे करू शकतं. आता वन विभागाला ते कल्पना आली. नाशिक शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वन विभाग आहे लागून, त्या ठिकाणी येतात असते. पाण्याच्या अभावी येतात, जनावरांच्या अभावी येतात, कुत्रे जास्त असल्यामुळे त्याचाही फायदा घेतात आणि त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे शक्यतो वन विभागाने जास्त काळजी घेणं महत्त्वाचं, त्यांची जबाबदारी आहे. पण हे सगळं झालं, पण याच्याबद्दल लोकांनी काय काळजी घेतली? जसं ॲम्ब्युलन्ससाठी आपला नंबर असतो तसा याच्यासाठी सुद्धा एखादा नंबर असावा आणि हा प्रसिद्ध व्हावा, सर्वांना माहीत असावा. सर्वांना माहिती असावं. लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे मला वाटतं? काय आव्हान? शासनाने एवढीच आता एक दखल घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये आम्ही जखमी झालो ठीक आहे, पण एखादा जर जीवानीशी गेला असतं तर शासनाने काय केलं असतं का? तेव्हा शासनाला जाग आली असती का? त्याला जबाबदार कोण राहिले असते याचा जरी शासनाने विचार केला आणि पुढचे जरी पावलं उचलले तर बरेच सुरक्षित राहू शकतील. बरेच जण सुरक्षित राहू शकतील. नाही, पण लोकांनी स्वतः काळजी काय घ्यायला पाहिजे? स्वतः आता जो पकडताना जी क्रिया बघितली, ज्या गार्डनमध्ये तो वाघ लपलेला होता, तिला पालापासून
सोडा बिलकुल साफसफाई नाही. जे ओपन स्पेस जे आहे नगरपालिकेच्या ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेले त्यांनी कमी कमी ते स्वच्छ करावे. कारण मी जे चित्रकरण करत असताना वाघाचं चित्र आणि सावलीचं चित्र एकच दिसत होतं. समोर बसलेले असताना वनरक्षक पण त्याला बघत होते, पण ते लक्षात येत नव्हतं की वाघ कसा आहे. कारण ते झुडपाची सावली आणि त्याची शरीराची सावली एक दिसत. म्हणून जेवढे काही ओपन स्पेस आहे ते आपण कमीत कमी ते झाडं झुडपं केली पाहिजे, हे फार गरजेचं आहे. महापालिकेने केलं पाहिजे. तुला काय वाटतं? खूपच थरारक प्रसंग होता हा. सकाळीपासून म्हणजे गणपती मंदिरात तो सुरुवातीला दिसला, त्यानंतर तो पंचम सोसायटीच्या गेटमध्ये मध्ये घुसला होता. त्यानंतर मग तो पुढे इथून असा या जंगलात थोडंसं म्हणजे तिथे थोडंसं झाडं झुडप आहे तिथे अटकला. मग त्यांनी वनविभागाचे रेस्क्यू स्ट्रीम ऑपरेशन वापरून त्यांनी नंतर मग तो पुण्यात आला आणि इकडे अटकला. त्यानंतर मग एवढं रेस्क्यू ऑपरेशन करून मग त्याला पकडण्यात आलं. अच्छा, असं सगळ्यांना पकडण्यात आलं या ठिकाणी. झालं सगळं, ही सगळी घटना घडलेली सगळं झालं. तुम्ही काय आवाहन करणार? लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? प्रशासनाने काय काळजी घेतली? वन विभागाने स्पेशली काय केलं पाहिजे? वन विभागाने जाळ्यांची संख्या वाढवली पाहिजे आणि जो शहरी भाग आहे, शहरी भागाचे जे भक्ष्य त्यांचं कुत्रे वगैरे जे खायला येतात ते तर ते निर्वेशन केलं त्यांच्यावर नगरपालिकेने, तर ते कुत्र्यांची संख्या कमी होईल. जो शहरी भाग आहे, शहरी भागाचे जे भक्ष्य त्यांचं कुत्रे वगैरे जे खायला येतात ते तर ते निर्वेशन केलं त्यांच्यावर नगरपालिकेने, तर ते कुत्र्यांची संख्या कमी होईल. सगळ्यात त्यांचं भक्ष्य शोधायला एवढं येणार नाही परंतु ते होऊ शकतं असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं नियोजन आहे. नागरिकांनी आणि सर्वांनी आपण हे करायला पाहिजे. आपण फक्त निरोप देतो झाडे जागवा झाडे लागवा, झाडे एखादी प्रत्यक्षात कुणीच आणत नाही. बरोबर. त्यामुळे सर्वांनी झाडे जागवा झाडे लावा हा पहिले समजा प्रत्यक्षात आणला पाहिजे सर्वांनी. आपण एवढं सांगू. आणि ही दुसरी घटना आहे नाशिक शहरामध्ये एकदा महात्मा नगर या साईडला पण निघाला होता आणि चौथी म्हणजे शहरामध्ये मेन मध्यस्थी वाघ रोड गंगापूर रोड या सर्व मध्यस्थी ठिकाणी जर हिस्र पाणी येतं यार तर ही मोठी गोष्ट आहे. अच्छा, आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत ज्यांनी हा थरार बघितलेला आहे. काय वाटतं हे सगळं पकडणं कठीण कशामुळे झालं आणि कशामुळे इतका वेळ झाला? बंगल्यांमुळे जास्त कठीण झालं. मोकळी जागा असती तर इतकं हे नसतं. अच्छा, पकडलं गॅरेजमध्ये गाडीच्या मागे गेला त्याच्यामुळे जास्त त्रास. सगळेच त्रास झाले आणि लोकांची गर्दी कितपत तुम्हाला? लोकांची गर्दी आणि आवाज त्याच्यामुळे तो पॅनिक झाला जास्त आणि अन्यथा तो लवकर पकडला गेला असता असं वाटतं. तुमच्या ही बंगल्यामध्ये तो होता, तो आपने देखा यहाँ पर आपके कैसे आपको क्या लग रहा है कि किस वजह से ये सब लेट हुआ? लोगों की भीड़ की वजह से, फॉरेस्ट के डिपार्टमेंट के जो लेट आए उनकी वजह से? नहीं, फॉरेस्ट वाले तो आ गए। नहीं, आपके यहाँ पे आए लेकिन जब इन्फॉर्मेशन दिया गया तब लेट आए ऐसा बताया। हमारे यहाँ 9:30 से हमने देखा, उधर से पीछे से आते हुए, फिर यहाँ से वो जो बंगलो है दीपज्योत वहाँ से वो पीछे गया, झाड़ी है उधर बैठा, फिर 1 2 3 ये तीनों बंगले में वो घूम रहा था। अच्छा, लेकिन लोगों की भीड़ बहुत ज्यादा हो गई, यानी मोबाइल शूटिंग करने का जो क्रेज है भगा है उनको। आपको क्या लग रहा है? वो भीड़ ज़्यादा थी बहुत, मोबाइल की वजह से वो है। मुझे ये चाहिए कि आप क्या मैसेज देना चाहेंगे लोगों को एज ए कि किस तरह से उन्होंने दूर रहना चाहिए अगर ऐसा कोई वाक़या होता है तो? शूटिंग करना और ये सब चीज़ें चाहिए। हाँ, फॉरेस्ट डिपार्टमेंट को हमको सपोर्ट करना चाहिए और शूटिंग नहीं करना चाहिए। सायलेंट करना आपण घबरा भी कुठला तर किती तारा बघायची लोकांची असं अचानक म्हणजे खूप लोकांनी तारा लोक म्हणजे एकावर पडले असते असं बरंच काय झालं असतं. ही यंत्रणा एवढी असू सुद्धा वेळ का लागला एवढा होता हे मला म्हणायचं. चेंगराचेंगरी झाली असते, झाली असती, बरंच काय झालं असतं. सकाळी माझ्या भावाने स्वतः बघितला रस्त्यातून जातात होतो आणि एकदम गर्दी म्हणजे मोकळ्याची चालत होतो. मोकळ्याची चालत. ओके ओके. म्हणजे एकूणच पूर्वसूचना असताना किंवा लवकर सूचना मिळालेली असताना खूप वेळ झाला, खूप दिरंगाई झाली आणि त्याचबरोबर लोकांची गर्दीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळे एकूणच या बिबट्या परिषदेमध्ये हा निष्कर्ष निघतोय की सर्व लोकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे आणि वन विभागानं सुद्धा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपली यंत्रणा तत्काळ सजग करण्याची गरज आहे, जेणेकरून कुठेही कॉल आला तर तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी जाता येईल आणि लोकांची जी काही जीवितहानी असेल किंवा जी काही इजा होणार असेल ते होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.